गेल्या 2-4 दिवसातील घटना पाहिल्या तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्न कोणाच्या मनात निर्माण होऊ शकतो। काल शुक्रवारी नाशिकमध्ये दिवसाढवळ्या जुन्या वादातून भर रस्त्यात एकाची सपासप वार करून हत्या करण्यात आली। धक्कादायक म्हणजे घटनेवेळी जवळपास 10 ते 15 लोक आसपास असतील, मात्र कोणीही गुन्हा रोखण्याचा प्रयत्न केला नाही। नाशिकची घटना ताजी असतानाच आता दौंडमधून एक थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला आहे। दौंड तालुक्यातील खामगाव येथे भर चौकात असलेल्या एका दुकानासमोरच कोयत्याने सपासप वार करीत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। बहिणीच्या पतीनेच भावाची निर्घृणपणे हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। बहिणींना घरी आणले म्हणून दाजीने मेहुण्याला संपवले। अमोल बहिरट असे आरोपीचे नाव असून सूरज भुजबळ या घटनेत मयत झाला आहे। चौकातील दुकानात घुसून आरोपी अमोल बहिरटने कोयत्याने 15 ते 16 वार करत ही हत्या केली। हत्येचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे। घटनेनंतर यवत पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास करत आहेत। मागील आठवड्याभरात राज्यात एकाहून एक धक्कादायक गुन्हे घडल्याचे समोर आले। उरण येथे यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची दाऊद शेख नामक आरोपीने क्रूरपणे हत्या केली। त्याच्या आधी शहापूर येथे अक्षता म्हात्रे या महिलेला देखील संपवलं होतं। शुक्रवारी नाशिकमध्ये भरदिवसा दुचाकीवरून बसलेल्या व्यक्तीवर रॉडने वार करत त्याची हत्या केली। या घटना लागोपाठ घडल्याने समाजजन भयभीत झाला आहे। दिवसेंदिवस वाढत जाणारी गुन्हेगारी पोलिसांना आव्हान देत आहे। काही ठिकाणी तर पोलिसांवरच हल्ले झाल्याचं आता समोर येत आहे।